हॅलो. सर्वांना आवाज येतोय माझा? होय. रोहन, हे काय रे? काय? गोठ्यात बसलात काय? हा गोठ्यात बसलात काय? नाही, वासरू ओरडतय ती. बरं बरं, ठीक आहे. थोडं माईक ऑफ करून ठेव थोडा वेळ. ओके. हे बाकी अजून 2 जण आले नाहीत अजून वाटतं. ठीक आहे, पहिला आपण असाइनमेंट चेक करून घेऊया. हॅलो. ओके जस्मिन, ही तुझी असाइनमेंट आहे बरोबर ना? हो. याच्यामध्ये बघा, आता तू काय केलंय, आय एम जस्मिन म्हटलं, म्हटलंय मध्ये, बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव आपण त्या ठिकाणी वापरतोय ना, तर नाही घ्यायची गरज आहे. हो. ओके, समजा तुझं नाव असेल, कुणाचं एखाद्या व्यक्तीचं नाव वापरत असून आपण तर घ्यायची गरज नाहीये. जेव्हा बोटावर मोजण्यासारख्या वस्तू असतात त्यावेळेस आपण वापरतो, पण नावाच्या सुरुवातीला कधी वापरलं जात नाही, लक्षात ठेव. आय एम जस्मिन, ही इज असं. त्यानंतर शी इज मोनिका. आता नाही लावायची गरज तिथं बरं का. शी इज मोनिका. इट इज अ कॅट. इट इज अ पेन. हे ठीक आहे, परंतु व्यक्तींच्या नावासमोर लावायचं नाही, पहिली गोष्ट. ओके, दुरुस्ती कळली तुला काय हो. म्हणतोय मी? हो कळलं. अशा पद्धतीने ते एक सेकंड तुला हायलाइट करून देतो. हे बघ इथे हो. इथे 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 काढून टाकायचं. हो. एवढ्या ठिकाणी वापरायचं नाही, बरोबर आहे. बाकी ठिकाणी ठीक आहे, हे बरोबर आहे, हे ठीक आहे. पेन. दिस इज हाऊस. वी आर स्टुडंट्स. यू आर फ्रेंड्स. दे आर स्मार्ट. दीज आर टीचर. तू हे सेंटेन्स कुठे पाहून केलंय की तुझ्या मनाने केलंय? मनाने केले. ओके, आता लक्षात ठेव, हे अनेक वचनी असेल ना तर येतं. टीचर ऐवजी टीचर्स असं वापरतो आपण, येस लावायला पाहिजे पुढे, पण ठीक आहे. हो. दीज आर टीचर नकोय तिथं. दीज आर, हो. जसं की दीज आर हेलिकॉप्टर्स. ओके, खालचं ठीक आहे. दोज आर पीपल. इथपर्यंत ठीक आहे. पीपल. आता पीपलला एस नाही लावायचा. पीपल म्हणजे काय? लोक. अनेक लोक, बरोबर आहे. हा. तू आणि एकटाच असेल तर पीपल म्हणतो का आपण? नाही. म्हणजे पीपल हा शब्दच मुळामध्ये कसा आहे? अनेक वचनी आहे, बरोबर आहे. मग तू हो. ज्यावेळेस पीपल म्हणशील ना, हे असंच येईल, एवढंच, त्याच्यापुढे एस नाही येणार. पीपल कायम सिंगलच वापरायचा. पीपल, त्याला एस लावता येत नाही, कारण ऑलरेडी बरेच जण असतील तर पीपल वापरतो आपण. जसं की गर्दी. गर्दी असेल आणि अनेक गर्दी असतील तर पुन्हा त्याला आपण काय लावतो का कानामात्रा पुढे? काहीच करत नाही, गर्दीला गर्दीच म्हणतो. तसं पीपल आहे. पीपल म्हणजे भरपूर असतील तर पीपल. त्याच्यामध्ये एकटा असेल तर सिंगल पर्सन येतं. हो. अशा पद्धतीने. ओके, आलं लक्षात? आता नेक्स्ट असाइनमेंट बघूयात आपण. नेक्स्ट असाइनमेंट कोणाची आहे? माझी ते. तुझीच आहे, ठीक आहे. पास्ट टेन्सचे. ओके. आय वॉज. हा, आता लेक्चरर. या ठिकाणी तू लेक्चररच्या ठिकाणी लावू शकते बरं का. आय वॉज अ लेक्चरर असं म्हणू हो. शकतेस तू. ही वॉज राहुल आहे का? ही वॉज राहुल. हो. शी वॉज आलिया. इट वॉज डॉग. दिस वॉज पेन. दॅट वॉज हाऊस. ओके. वी वेअर फ्रेंड्स. यू वेअर स्टुडंट्स. दे वेअर यू वेअर स्टुडंट. टीचर. These were वेअर police. टीचर. ठीक आहे, police. Those were ground. नाही, हे चुकीचं आहे. कुठे गेलं ग्राउंड वर? हेच चुकीचे स्टेटमेंट हे. हो. Okay, ठीक आहे.
ओके, मी सांगतो, वाटलं तर थोडा वेळ माईक बंद ठेवला तरी चालेल, मी फक्त सांगतो, ऐकून घ्या. हो. आता या ठिकाणी ग्राउंड नको आहे. दोज वेअर पीपल असं केलं तरी चालतं. या ठिकाणी दीज वेअर पीपल असं सुद्धा चालेल. जे की थोडे जवळ असतील तर दीज वेअर येईल, दूर असतील तर दोज येईल. टू बी फ्युचर, अरे वा, फ्युचर शिकून झालं होतं आपलं. आय शॅल बी, ओके, ही विल बी, शी विल बी माधुरी, इट विल बी कॅट, दिस विल बी स्टुडंट, ओके, दॅट विल बी गुड डे. हे बरोबर आहे, परंतु हे जरा इथं स्टुडंट नको आहे. ॲक्च्युली निर्जीव वस्तूसाठी वापरतो. दिस विल बी पेन म्हणू शकतेस तू इथं. त्यानंतर वी विल बी स्टुडंट्स, यू विल बी डॉक्टर, दे विल बी टीचर, दीज विल बी पोलीस. वरती पण असंच घेतलं बरोबर. दीज विल बी पीपल ठेवलं तरी चालेल, काय हरकत नाही. दोज विल बी पी एस आय. ओके, ठीक आहे, थांब. हे जे ना, हे पीपलच ठेव इकडे. दे विल बी टीचर, ठीक आहे. टीचरचं स्टेटमेंट एकदा मलाही चेक करायला हवं. ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु थोडंसं जमायला लागले आता. चांगली गोष्ट आहे, हे सेंटेन्स बरोबर आहे. हे कोण आहे? रोहन. अरे वा. जर बाकीच्यांचे आले नसतील, अरबाज तुझे आले नसतील तर तू पाठवून देतो पर्यंत. आता सगळ्यांचं बस पाहून नको करू. तू केलेत ना? केलेत, पण उद्या धावतोय सर, चेक करतोय ते पण. म्हणजे सगळ्यांचं बघितल्यानंतर तुझं बघायचं. नाही, तिथं करतो सर तुमचं. समोर कर, हा, ठीक. काय हरकत नाही. ओके, आय एम रोहन, ही इज, अरे ही इज बुक, ही कोणासाठी वापरतो रे, मला सांगा जरा, माईक ऑन करू. तो मुलासाठी. मुलासाठी, बरोबर आहे. तो मुलगा असं म्हणतो आपण. याने काय लिहिलंय? तो बुक हो. आहे. हे कसं पॉसिबल आहे? निर्जीव वस्तूसाठी काय वापरणार होतो रोहन? आपण काय ठरवलेलं आहे वापरायचं निर्जीव वस्तूला? निर्जीव वस्तीला ही ही नाही, नाहीच आहे. तू असं काय करतोय इट तू? इज, इट इट इज. इज, इट इज हे प्राण्यांसाठी आहे. इट शी माणसाव्यतिरिक्त. इज, शी शी कोणासाठी? इज. एक मिनिट थांब, 2 मिनिटं थांब बरं का. आता तुला गोळीच मारायला पाहिजे. थांब 2 मिनिटं थांब. आता तुझा अभ्यासच नाही. हा, काय लिहिलंय इथं? वाच बरं. शी म्हणजे काय? सर एक मिनिट थांबा, आलो मी. नाही नाही, वाच वाच. तुझा माईक ऑफ करून जा रे बाळा. रोहन, हॅलो, हा हॅलो. हा, तू थोडा साईडला आहे ना, म्हणजे जरा तिथं तो बाजूचा आवाज नाही यायचा. काय लिहिलंय इथं बघ, मी स्क्रीनवर दाखवलंय. काय लिहिलंय? ते, मी, तो, ती, ते, हे काय ती, कशाचं आहे? ती, इथं काय इंग्लिश मध्ये काय त्याला? शी. आणि मग तू कसं काय सांगितलं वस्तूसाठी वापरतो? वस्तूंसाठी काय वापरतो आपण? दीज. धिस वापरतो. धिस, दीज नाही. दीज वेगळं, धिस वेगळं. बरोबर ना? हे दिस. वापरतो, हे वापरतो हो. ना आपण इथं. मग तू कसं काय हा, तू हे वरचं बघून नाही का बनवत वाक्य? नाही सर, वरत नाही बघून बनवत. का? हे कशासाठी दिलंय मी? ठीक आहे, माईक ऑफ कर. मी परत सांगणार नाही बरं का. नेक्स्ट टाइम तसंच का हे वाक्य बघायचं आणि मग करायचं. मी एवढं लिहून दिलं ना चार्ट, कशाला काय म्हणतात. सुरुवात त्यांनी करायला सांगितली वाक्याची. कुठे गेला रोहन? हा, इथे. एक सेकंड, एक सेकंड. हा, इथं हीच्या जागेवर धिस येईल. आता शी इज काय लिहिलंय? हे पण चुकवलंय.
अरे ही शी हे मुलगा मुलगी यांच्यासाठी वापरले जातात रे. इट इज कॅट ठीक आहे. दिस इज कार बरोबर आहे. दॅट इज मोबाईल फोन बरोबर आहे. वी आर फ्रेंड्स. यू आर ब्युटिफुल. अरे वा. दे आर ॲनिमल. आता ॲनिमलच्या पुढे एस लावायचं बरं का. पहिलं लावलं होतं तू काढलंय. भरपूर असतील तर ॲनिमल्स म्हणू शकतो. दीज आर वॉलपेपर्स. दोज आर गेम्स. व्हेरी गुड. हे ठीक आहे. वरचं चुकवलंय ही शी ते बघून करायचं. तुला आता असाइनमेंट ही आणि शीचे 10 वाक्य बनवायचे तू उद्या न चुकता. मला असाइनमेंट लक्षात राहिला आता. ओके. त्यानंतर आता वॉच पास्ट टेन्स साठी इथं टाकत चल रे. टू बी झालं ना, पास्ट टेन्स टाकायचं इथं. टू बी चा प्रेझेंट संपला, आता पास्ट टेन्स स्टार्ट झाला. आय वॉज स्टुडंट ऑफ कॉलेज. ठीक आहे. ही वॉज अरबाज. शी वॉज काऊ. काऊ अरे गाई मुलीसाठी वापरतात रे शी. ठीक आहे. इट वॉज ॲनिमल. दिस वॉज ग्रुप. इथपर्यंत ठीक आहे. पुढचे असं. ओके. दॅट वॉज क्रेझी. वी वेअर चुकलंय. वी वेअरचं चुकलंय. पुढे काय घेतलंय बघ एकदा. यू वेअर लुकिंग. ठीक आहे. दे वेअर पुअर. दीज वेअर ओल्ड डेज. ठीक आहे. दोज वेअर गुड टाइम्स फॉर फॅमिली. ठीक आहे. ह्याचं एवढं मोठं बनवायची गरज नव्हती दोजचं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. चुकीचं नाही असं फारसं काय. ही शॅल बी रिलीज. हे कशात बघून केलं रे तू रोहन? हे कशातनं केलंय तू? पाहून केलंय ना? हा. मी बघून करायला सांगितलं का? नाही मग असं का केलं? सर. तर जरा हे झालं काय समजा नव्हतं त्यामुळे केलं जरा. मला का नाही विचारत? तुला मी काल काय सांगितलं? तू लक्ष देत नाही त्यावेळेस. मी आता तू काय याच्या ठीक आहे, माईक ऑफ कर. याच्या अगोदर जे लेक्चर झाले ते पाहिलेत का परत एकदा? न समजण्यासारखं काहीच नाही रे त्यात. एवढं सोप्या पद्धतीने मी सांगितलंय. अवघड असं काहीच नाही. किती सोपं आहे. फक्त वाक्याच्या सुरुवातीला आय, ही, शी, इट, दिस, दॅट हेच वापरायचे आणि सुरुवात पुढे काय वापरायचं हे पण दिलेलं आहे चार्ट मध्ये आपण. तरी तू चुकीचं करतोयस. त्याच्या व्यतिरिक्त काय वापरायचंच नव्हतं. फक्त पुढे आपल्याला काय वापरायचं होतं की एखादं व्यक्तीचं नाव असेल किंवा प्राण्याचं नाव असेल तेवढंच वापरायचं होतं. त्याचा अर्थ समजला पाहिजे. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. उद्या क्लासला आल्यानंतर आपण चेक करूया अजून त्यातल्या गोष्टी महत्वाच्या. ठीक आहे. आय शॅल बी रिलीज्ड. ही शॅल बी रेडी. शी शॅल बी. तरी म्हटलं एवढे भारी भारी शब्द कुठून आणले तू? याचं चेक करण्यात अर्थच नाही. ठीक आहे. आता आपल्याला जो पुढचा टॉपिक पाहायचा आहे, चार्ट ओपन करतो. ओके. आता या ठिकाणी आपण पहा, आपण हा सुरुवातीला चार्ट पाहिला होता याच्यामध्ये.
ओके, यामधलं आता पहा काय काय झालेलं आहे. हा टॉपिक झालाय ॲमिजार वाला, दुसरा झाला वॉज वेअर वाला, आणि तिसरा झाला शल बी विल बी वाला. लक्षात ठेवा त्या वाक्याचे अर्थ काय होतात. जेव्हा आपण टू बी मध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य बनवतो इकडं इथे, बरोबर आहे, इथे ज्यावेळेस वाक्य बनवतो त्यावेळेस त्याचा अर्थ असतो करता आहे. म्हणजे आय एम जेव्हा मी बोलतो तेव्हा त्याचा अर्थ असतो मी आहे. जेव्हा तो, लक्षात ठेवा एखादा मुलगा आहे तो दूर असेल जवळ असेल, परंतु त्या दोन्ही गोष्टींसाठी ही शब्द वापरतात. म्हणजे तुम्ही हिचा अर्थ तो तर होतोच, परंतु तो जवळ बसलेला असेल तर आपण म्हणतो ना हा मुलगा आहे, अशा वेळी सुद्धा तोच म्हणायचं त्याला. लक्षात ठेवा मुलीसाठी तसंच, ती दूर असेल जवळ असेल तिला तीच म्हणायचं, ती म्हणजे शी. अशा पद्धतीनेच वापरायचं आपल्याला. मग या ठिकाणी करता आहे म्हणजे तो आहे ती आहे. त्यानंतर भूतकाळातली गोष्ट असेल, घडून गेलेली घटना असेल तर करता होता, आहे होता, जसं इकडं आहे तसं इकडे होता. आणि भविष्यातलं सांगायचं असेल पुढचं फ्युचर मधलं तर आपण त्याला बोलतो करता असेल. इथपर्यंत सर्वांना समजतंय असं मला वाटतंय. समजतंय का हो. नक्की रोहन, अरबाज? नाही समजत? होय. अरबाजच्या अगोदर, सॉरी, रोहनच्या अगोदर त्याचं वासरूच उत्तर देत आहे. ठीक आहे, आता त्याच्या पुढे आपल्याला टॉपिक शिकायचा आहे. आता इथे पहा, आता इतके दिवस आपण जे वाक्य पाहिले ना, जर ती रोहन उद्या जर तुला ती समजली नाही तर मी लिहायला लावेल ती. आता पहा याच्या पुढे जो आपल्याला टॉपिक शिकायचा आहे ना तो आहे सिम्पल टेन्स. या ठिकाणी हायलाइट झालेला सिम्पल टेन्स. हा, हे लक्षात ठेवा, हा शिकतोय आपण आता. आता कसं करायचं पहा, याच्यामध्ये ना आपण वाक्य बनवणार आहे ती कशी पहा. इथेही सेम, पहिला जो टॉपिक आहे या ठिकाणी तो आहे प्रेझेंट टेन्स. ओके, सगळ्यांनी जर नोट्स काढत बसले असाल तर त्या ठिकाणी टॉपिक टाका सिम्पल टेन्स. सिम्पल टेन्स मध्ये 3 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा आहे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स. तर पहिला आपल्याला सिम्पल टेन्स मध्ये जो शिकायचा आहे तो ह्या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स. अशा पद्धतीचा हा टेन्स आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, जर एखादी खूप साध्या सरळ पद्धतीने वाक्य बोलायचं असेल तर कसं बोललं जातं, त्याच्यासाठी आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स आता शिकायचं आहे. कसं काम करतं आता हे आज मी शिकवणार आहे. पहा, मी ह्या ठिकाणी ना एक मेन व्हर्ब्स असं म्हटलं. मेन व्हर्ब म्हणजे काय असतात, तुम्ही एखादी क्रिया करताय, ती क्रिया जर तुम्हाला बोलून दाखवायची असेल तर त्याच्यासाठी मेन व्हर्ब वापरला जातो. ओके, आता कसा ते पहा. एक सोपं घेऊयातलं आपण, डायरेक्ट शेवटी जाऊयात आपण. ओके, इथं काय लिहिलंय वाचा बरं, आणि वाचल्यानंतर वाचलं सर्वांनी? झूम करू का? हा, मी आता सिलेक्ट केलं याला बघा येलो कलर मध्ये. काय लिहिलंय वाचा. राईट. राईट. ओके, व्हेरी गुड. आता पहा, राईट हा व्हर्ब आहे म्हणजे काय, लिहिण्याची क्रिया आहे एक प्रकारची. असे जे काही क्रिया दाखवणारे शब्द असतात ज्याला आपण मराठीमध्ये क्रियापद म्हणतो, या सगळ्यांना व्हर्ब म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. काय म्हटलं जातं? व्हर्ब म्हटलं जातं. रोहन, काय म्हटलं जातं याला? वर्ब. व्हर्ब. ओके, VERB व्हर्ब. आता पहा, व्हर्बचे मुळात पाहायला गेलं तर 4 प्रकारे व्हर्बला मांडलं जातं. पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप. त्याचं मराठीमध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात सोप्या पद्धतीने सांगतोय बरं का. ओके, हा पहिला जो आहे राईट हा पहिलं रूप आहे. दुसरं जे आहे त्याचं दुसरं रूप, आणि हे पुढे तिसरं आहे त्या ठिकाणी तिसरं रूप. चौथं रूप जे असतं ना त्याला ING लावला जातो. ते पुढे सांगणार आहे. बऱ्याचदा आपण चुकीचं इंग्लिश वापरताना ING लावतो त्या पद्धतीने. परंतु समजून घ्या आता राईट म्हणजे काय, कोणाला कोणाला माहिती आहे? अरबाज, राईट म्हणजे काय? माहिती नाही सर एवढं. माहिती राईट नाही? म्हणजे राईट म्हणजे लिहिणे राजा. ते पण चुकी
ठीक आहे. राईट म्हणजे लिहिणे. आता समजून घ्या, राईटचा अर्थ होतो लिहिणे. ओके, माईक ऑफ करा. आता राईट म्हणजे लिहिणे, मग लिहिण्याची मी क्रिया करतोय, बरोबर आहे. म्हणजे मी लिहितो, मग मी कसं बोलणार माहिती आहे? आता इथून मागे कसं होतं, मी आहे बोलत होतो आपण, त्यावेळेस मी बोलायचो आय एम. आणि आता मी काय बोलणार आहे? आय राईट. आता मी बोलेल आय राईट. या ठिकाणी वाक्य बनवतो पहा मी. आता फॉन्ट मोठा घेतो, तुम्हाला दिसेल. आय राईट, वाक्य संपलं. याचा अर्थ काय होतो? मी लिहितो. समजतंय का काय बोलतोय मी? आय राईट म्हणजे मी लिहितो. आता पहा, चार्ट मध्ये दिलंय, या ठिकाणी फर्स्ट पहिलं रूप म्हटलंय ना, मग या ठिकाणी काय करायचं? त्या क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं, जे आहे राईट, दुसरं आहे रोट, आणि तिसरं आहे रिटर्न. आता तुम्ही म्हणाल सर एवढं लक्षात कसं राहायचं? ते लक्षात तर ठेवावं लागणार आहे आपल्याला, त्याला पर्याय नाही. इंग्लिश जर शिकायचं म्हटलं तर एवढा अभ्यास करावा लागेल. आणि तुम्ही पाठीमागे लागून पळू पळू करून घेणार, रोहन आणि अरबाजकडून, दोघांकडून. नाही केलं की पप्पांना फोन करणार आहे. ठीक आहे. सो आता पहा, आय राईट म्हणजे मी लिहितो, आय रोट म्हणजे मी लिहिलं, न सॉरी, हा ओके, आय रोट म्हणजे मी लिहिलं. आणि या ठिकाणी रिटर्न वापरताना वेगळी कन्सेप्ट असते बरं का, ही मी पुढे सांगेन. रिटर्न साठी अजून वेगळा पुढे आहे आपल्याला. आता पहा, आय राईट हे माझ्या एकट्यासाठी झालं. चार्ट मध्ये काय दिलंय? पहिल्या लाईनला असतो आय आपला, त्याच्यामध्ये फक्त पहिलं रूप म्हटलंय. तिसऱ्या लाईनला पण पहिलं रूप आहे, पण मधल्याला एस लावायला सांगितलंय बघा. सांगितलंय का नाही? सर्वांना दिसतोय, बरोबर आहे. म्हणजे काय करायचं? जर आपण या ठिकाणी हे वाक्य ही साठी लिहिणार असू, म्हणजे मी असं लिहिलं ही, तर सेकंड लाईन मध्ये आपले जे सर्वनाम असतात त्याच्यामध्ये ही, शी, इट, धिस, दॅट एवढे असतात. तर ते त्यांच्या समोर वापरताना लिहायचं राईट्स, पुढे एस लावायचा. हा एस हायलाइट केला ना मी, तो लक्षात ठेवा बरं का. हा जो एस आहे शेवटला, तो एस त्या ठिकाणी लावायचा आहे, म्हणजे आपलं वाक्य व्यवस्थित आणि ग्रामरला धरून होतं व्यवस्थित प्रॉपर. ओके, सो इथपर्यंत सर्वांना समजतंय आता? कुठल्या काळामध्ये? हा. वर्तमान काळातच आहे, पण कर्ता क्रिया करतो. आता कर्ता क्रिया करतो ह्याचं एक मराठीत वाक्य सांगा बरं मला, कोण सांगतं? रोहन सांग. कर्ता क्रिया करतो, किंवा अरबाज तू सांग. चल, कर्ता म्हणजे कुणी असू शकतो, रोहन असेल, मी असेल, तो असेल, कुणी असेल. कर्ता क्रिया करतो, याचं एखादं मराठीमध्ये वाक्य सांग. लिहिण्याची क्रिया करत असेल तर कसं बनेल मराठीमध्ये? अरे हॅलो, तीन. आवाज येत नाही, आवाज येत नाही. कोण बोलतोय आता? अरबाज, हा बोल. ती लिहितोय. हा, मी लिहितो, बरोबर आहे. साधं सरळ वाक्य होईल, मी लिहितो. समजा रोहन लिहित असेल, आता रोहनला आपण म्हणणार ही, तर त्याचं कसं वाक्य बनवणार? सॉरी, मराठीमध्ये कसं लिहिणार? तो लिहितो, बरोबर आहे का एवढं? हॅलो, हा. बरोबर आहे, बरोबर. मग हा. आता याला ही लिहायचं असेल तर काय लिहिणार आपण? ही राईट्स, पुढे एस लावणार राईटला, लक्षात ठेवा, ही राईट्स. येतंय लक्षात आता? हा. आता मी काय करतो, सर्वांना इथं वाक्य बनवून दाखवतो, तुम्ही दुसऱ्या क्रियापदाचं बनवायचं बरं का. आय राईट, शी राईट, शी राईट, सर. दॅट राईट्स. ओके, आता हे पहा, प्रत्येकाच्या पुढे मी एस लावलंय, अशा पद्धतीचे वाक्य बनतं. पण कुठे एस लावलेलं? फक्त एवढ्या भागात.
आता इथे येणार वी, पुन्हा राईट. सर पाठवा की. काय करू? म्हणजे असं नोट्स पाठवा की ह्याच्यावर व्हॉट्सअपवर. या नोट्सच आहे. पाठवा म्हणलं व्हॉट्सअपवर सर. ह्याच नोट्स आहेत मग राजा. तीच पाठवा की. आता हे कसं पाठवतो तुला व्हॉट्सअप वरती? म्हणजे पुढलं बनवता येते ना. हेच आता दिलंय ना मी, याचा स्क्रीनशॉट मारून ठेव ना. मी ते त्यासाठी दिलंय रे. दिसतंय का मला सांग? याचा एक स्क्रीनशॉट मारा, म्हणजे तुम्हाला हे बघून वाक्य बनवता येते. समजतायत का वाक्य? दिसतंय का सर्वांना? रिप्लाय करा. हो. हा, आता हे जे वाक्य आहेत ना, ह्याचा वापर करून आपल्याला पुढे वाक्य बनवायचे. हा आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स बरं का, जो की आपण शिकतोय आता. आपण ह्याच्या अगोदर काय पाहिलं होतं? पहिला टू बी पाहिला होता पूर्णपणे. हा टू बी बघितला होता आपण, हा पहिला वाला. हा झाला. आता आपण कोणता शिकतोय? हा शिकतोय, लक्षात ठेवा. हा पार्ट शिकतोय आपण आता. सो ह्याच्यासाठी कसं वाक्य बनवलं जातं? ही, शी, इट, दिस, दॅट याच्या समोर पहिल्या रूपाला यस लावला जातो. आता तुम्ही मला सर प्रत्येक ठिकाणी एसच लावायचा आहे का? नाही, मी आज एकच शिकवलं बरं का. ह्याचं मला परफेक्ट पाहिजे तरच मी पुढचं शिकवणार, नाहीतर मी 10 वेळा लिहायला लागेल सगळं. रोहन लक्षात ठेव. आता दुसरी गोष्ट, हे झालं याचं. परत इकडे वाक्यांमध्ये येतो. इथं मी दिलंय राईट. आता राईट झालंय. काही ठिकाणी काही क्रियापद अशी असतात ना की त्याला ईएस पण लावला जातो बरं का. ते पण मी सांगणार आहे, परंतु सध्या समजून घ्या. त्याला ईएस सुद्धा लावला जातो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की कोणती क्रियापद वापरायची? तर इथं मोठी लिस्ट आहे. एवढी मोठी लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही ह्यातले कोणते पण वापरू शकता. ओके, सोपा क्रियापद देतो तुम्हाला या ठिकाणी एक वापरायला. कोणतं आहे हे रे? हायलाइट केलेलं सांगा मला, कोणतं हायलाइट केलेलं? कम. ओके, कम येतो. अजून एक दुसरं आहे, याच्या खाली हायलाइट करतो. दुसरं एक ड्रॉ. काय वाचायचं याला रोहन? ड्रॉ. ड्रॉ. ओके, याला ड्रॉ म्हणायचं. लक्षात ठेव, हे वाक्य आणि मराठीत हवं तर लिहून ठेव. ड्रॉ. ड्रॉ म्हणजे आपण चित्र वगैरे काढतो ना, याला ड्रॉइंग म्हणतात. तर ड्रॉ म्हणजे चित्र काढणे. ठीक आहे. आता काय करायचंय तुम्हाला? हे जे वाक्य आहेत ना, ह्याचं वाक्य एक कमचं एक बनवायचे आणि ड्रॉचे पण बनवायचे. दोन वेगवेगळे क्रियापद वापरून वेगवेगळे बनवायचे, म्हणजे 7 आणि 7 14 वाक्य तयार होतील. कशाची? सिंपल. हा जो आहे ना सिंपल, प्रेझेंट टेन्स. हा सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे ना, हे बघा, हा हो. ह्याचे बनवायचे आहेत. ओके, 7 आणि 7 14 वाक्य तयार होतील. आणि हे वाक्य तयार केल्यानंतर ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात ते पण त्याच्या पुढे द्यायचं. बघूयात कसं येत नाही रोहनला. आणि रोहन, तुझे वाक्य मी उद्याच बघणार आहे चेकला, तिथं आल्यानंतर ऑफिसमध्ये. तुला जर वाटलं तर ऑफिसमध्ये आल्यावर लिहिली तरी चालते, पण माझ्याकडून चेक करूनच घरी जायचं. ठीक आहे? हो. हा, तुला थोडासा प्रॉब्लेम येतो ना, तर त्याचं सोल्युशन मी सांगतो तुला काय करायचं. प्रॅक्टिस गरजेची आहे तुला थोडीशी. आणि अरबाजला पण तेच सांगतो मी, असं. ओके, पहिले रूपाचं कळ, पहिल्या रूपाला येस प्रत्यय लावायचा आणि पहिले रूप असे असतात. आणि ह्याचा अर्थ असतो करता क्रिया करतो. म्हणजेच काय, कुणी काही क्रिया करत असेल तर त्या ठिकाणी साधं सरळ लिहायचं. आय राईट म्हणजे मी लिहितो, तो लिहित असेल तर लिहिणार ही राईट्स. अशा पद्धतीने. सर्वांना समजलंय कशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काम करतो? सर, हा, बोल ना. अजून एकदा सांगा. कोणतं सांगू? सांग आता तुला. आताच सांगा की. अरे आताच तर रिपीट ऐकता येईल ना लेक्चर तुला. ठीक आहे. ओके, लक्षात ठेव, आपण शिकत होतो वर्ब. वर्ब म्हणजे असतो क्रियापद. एखादी क्रिया जर तुला एखादा व्यक्ती करतो ती तुला दाखवायचं असेल तर त्यासाठी आपण वर्ब
वापरतो. म्हणजे काय होतं, सुरुवातीला काय असतं आपलं माहिती आहे, सर्वनाम असतं. सर्वनाम म्हणजे काय, तुमच्या नावाच्या ऐवजी तुम्ही दुसरं काहीतरी शब्द वापरता. जसं की रोहन ऐवजी मी वापरणार तो, मग हा तो हा झाला सर्वनाम, बरोबर आहे. हॅलो, होय. ओके, रिप्लाय करा, ठीक आहे. मग आपण काय करणार, त्या सर्वनाम वापरतो आपण तो, मग तोच्या पुढे काय येणार आहे पुढे. हॅलो. हा, काम. ठीक आहे. ओके, सो पहा आता सर्वनामाच्या समोर पुढे येणार काय, कोणते हे काय करतोय आपण, वाक्य बनवायला शिकतोय बरं का. आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी हे वाक्य तुम्हाला स्वतःला बनवता कशी येतील हे मी शिकवतोय. जर मी रेडीमेड वाक्य दिली तर तुम्हाला आठवड्यातच बोलायला जमेल, परंतु जर तुम्हाला वेगळं वाक्य आलं त्याच्या व्यतिरिक्त तो इंग्लिश बोलता येणार नाही. म्हणून मी तुम्हाला शिकवतोय की कशी वाक्य बनवली जातात हे लक्षात ठेवा. हो. भूतकाळात कसं बोलायचं, भविष्यकाळात कसं बोलायचं, या गोष्टी या ठिकाणी ह्या चार्टवरच चालतात. हा चार्ट पूर्ण पाठ करायचा आहे आपल्याला. तो चार्ट, त्या पूर्ण चार्टवरच सगळं आहे. आणि हा चार्ट प्रत्येकाला येतो, ज्याला इंग्लिश बोलता येतं नाही त्याला सगळ्याला येतं. हा चार्ट उलट छोटा केलेला आहे समजावा म्हणून सर्वांना. करता क्रिया करतो, या ठिकाणी एखादी गोष्ट क्रिया करत असेल आपण तर त्या ठिकाणी साधं सरळ म्हणायचं. आय कम म्हटलं याचा अर्थ मी येतो. आय राईट म्हणजे मी लिहितो. त्यानंतर रोहन समजा लिहित असेल तर मी म्हणेल ही राईट्स. तो येत असेल तर मी म्हणेल ही कम्स. तो जात असेल तर त्याप्रमाणे गोज. अशा ही गोज. आता या ठिकाणी पण गोला ईएस लावला जातो जातो म्हणण्यासारखा. ओके, काही ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं ना एस ऐवजी ईएस लावला जातो. आता तो कधी लावायचा ना, उद्या मला आठवण करायची, मी तो शिकवणार आहे उद्या की ईएसच कधी लावायचा आणि एस कधी लावायचा. ते खूप सोपी पद्धत आहे, परंतु जस्मिन आठवण करू द्या करायची जर हे विसरले कोणी तर, ठीक आहे. सो आता काय करायचंय, फर्स्ट फॉर्मला एस आणि फर्स्ट फॉर्म. ओके, फर्स्ट फॉर्म म्हणण्यापेक्षा पहिले रूप म्हणतो, सोपं पडेल तुम्हाला समजायला. ओके, कोणत्याही व्हर्बला तीन रूप असतात. पहिल्याला एस आणि त्याच्यानंतर असतं पुन्हा दुसरं. एक सेकंड. पहिल्या कोणत्याही क्रियापदाला, सॉरी बरं, काही बाहेर एक जण आले त्यातले स्टुडंट आले ते, ठीक आहे. पहिल्या रूपाला एस प्रत्यय आणि पहिले रूप हा पार्ट वेगळा बरं का, हा पार्ट वेगळा. आणि पहिलं दुसरं तिसरं रूप हा पार्ट वेगळा. इथं पहिलं म्हटलंय ना, एक म्हणजे पहिलं रूप, कोणत्याही क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचंय. इथे वाटतं तर तुम्हाला दिसेल कमचं पहिलं रूप कम आहे, ड्रॉचं ड्रॉ आहे, दुसरं रूप केम आहे आणि तिसरं रूप पुन्हा कम आहे. या ठिकाणी ड्रॉचं पुन्हा ड्रीव आणि ड्रॉन अशा पद्धतीने या ठिकाणी त्याचे पहिले दुसरे तिसरे रूप असतात, बरोबर. अशा पद्धतीने हा पूर्ण काम करते प्रोसिजर. सो तुम्हाला कन्फ्युज होऊ नये म्हणून मी आज फक्त पहिल्या रूपाचा वापर कसा करायचा ते सांगितलं इथं. आता मला सांगा, काही शंका असेल तुमची ह्याच्याबद्दल तर मला विचारा. रोहन, तुला कळलंय का की वाक्य हो बनवायचं सर, कळलं. वाक्य कसं बनवायचं कळलंय का तुला. वाक्य तर खूप सोपं आहे, मी तर खाली सॅम्पल दिले तुला बनवून बघ. त्या सॅम्पल प्रमाणे तुला वाक्य बनवायचे. हे भाई असं, आय हो. राईट, ही राईट्स. फक्त ही शी इट धिस दॅट एवढा जो पार्ट असतो ना, या एवढ्या पार्टला तुला काय करायचं हा. असतं, फक्त एस लावायचं असतं पुढं, बाकीच्याला एस नाही लावायचा कुठंच. ओके, असं तुला काय हो. वापरायचं, तू काय वापरणार आहेस आता, मी एक सांगितलं कम वापरायला, कम. आणि दुसरं काय वापरायचं, ड्रॉ. मग एकदा मला सॅम्पल कमचं वापरून दाखव बरं, कसं वापरशील. आयच्या पुढे काय येणार, आय कम. व्हेरी गुड, बरोबर. असंच आय ड्रॉ. हा. आणि त्याचा अर्थ पण लिहायचा. कम म्हणजे येणे आणि ड्रॉ म्हणजे चित्र काढणे. मी चि- मी मी चित्र काढतो. एक्झॅक्टली बरोबर. बरोबर आता आहे सर. येस, व्हेरी गुड. हे बघ, हॅलो. प्रॅक्टिस केली नाही तर तुला जमणार नाही. आता तू कसं बरोबर सांगितलं, हे तुझ्या लक्षात का राहत नाही माहिती, तू कारण कायम हे वापरत नाही, याची प्रॅक्टिस करत नाही. थोडं थोडं रोज याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणून मी 2 शब्द दिलेत आज. 14 त्याच्या असाइनमेंट होणार आहेत, सॉरी 14 वाक्य होणार आहेत. 14च्या 14 वाक्य उद्या मला ग्रुपवरती तुझे पाहिजेत किंवा मला इथे आणून दाखव. हो. पण ग्रुपवर टाकले तर कसं होतं, सगळ्यांना कळतं ना काय चुकतं ते. तुझ्या चुका बाकीच्यांना हो. कळतात की, म्हणजे मला सगळ्यांना एकत्रित सांगता येतं. म्हणून शक्यतो तयार करून ग्रुपवर टाका. आजच अभ्यास करून ठेवा हो. त्याचा. खूप सोपं आहे, लगेच हो. तयार होतील, नंतर विसरून जा. हो, चालेल. ठीक आहे. आणि हेच जर खाली आलं ना, ही साठी करायचं म्हटलं तर त्याला येस लावायचा पुढं. कम्स आणि ड्रॉजला येस लावायचं, ड्रॉज. ओके, ओके का. होय. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे जस्मिन, समजलं तुला. हो पण सर आता बघा दिसचा अर्थ काय आहे की हा ही आहे. मग ते दिस राईट्स म्हणजे हा लिहितो असं ना. नाही, असू देत ना. आता सध्या आपण काय करतोय, क्रियापदांची प्रॅक्टिस करतोय ना.
आता जनरली आपण पाहायला गेलं तर हेलिकॉप्टरसाठी ते काय सांगता येत नाही. आजकाल हेलिकॉप्टर आज नाही लिहित, उद्या भविष्यात रोबोटिक हेलिकॉप्टर लिहिलं, आपल्याला काय माहिती. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला वाक्याची प्रॅक्टिस करायची. त्याच्यामुळे शक्यतो तसं आपण नाही, म्हणून तर मी ते कम आणि ड्रॉ घेतलंय आता. हे मी तुम्हाला जनरली शिकवलंय. आपण जर आता काय होणार आहे, आपल्याला माहिती आहे की ह्या निर्जीव वस्तू नाही लिहित. दिस, आता पेन, दिस इज अ पेन म्हणतो, लिहितो आपण पेनचा वापर करून, पेन स्वतः नाही लिहित. परंतु आता आपल्याला वाक्य जर समजायचे असतील, बनवून शिकून घ्यायचे असतील, तर हे गरजेचं आहे आता का. त्यामुळे आपण या ठिकाणी हा घेतो. याचा वाक्याचा शब्दशः अर्थ काढण्यापेक्षा आपल्याला काय करायचंय, त्या वाक्य बोलण्याची प्रॅक्टिस करायची. म्हणून सध्या ह्याच्यावरूनच वाक्य बनवा. असं समजा की ह्याच्यावरून आपण वाक्य तयार करतोय आणि ते वाक्य ग्रामरला धरून आली पाहिजेत म्हणून आपण बनवतो. आता आपण हेलिकॉप्टर नाही लिहू शकत, बरोबर आहे आपल्याला, पण हेलिकॉप्टर एखाद्या माणसाचं नाव ठेवलं आपण आणि मग त्याला सांगितलं, त्याने लिहिलं, मग ठीक आहे. हा. ओके, एक इमॅजिनरी कन्सेप्ट सांगितली मी, ठीक आहे, असू दे. परंतु तुला लक्षात आलं का, आता काय करायचं, सर्वांनी 7-7 अशी 14 वाक्य याची दोन्हीचे बनतील. ती वाक्य इंग्लिश मध्ये पण लिहायची, त्याच्या पुढे मराठीत पण लिहायचं त्याचं, आणि ते अगदी पूर्ण परफेक्ट त्याचं पाठांतर झालं पाहिजे वाक्य कशी बनवायची. ऍक्च्युली तो चार्ट आहे ना, तो चार्ट जर आला ना सगळ्यांना, तर मात्र वाक्य खूप पटकन बनवता येणार आहे. तो हा चार्ट कसा पाठ करायचा ना, याचं मी सोल्युशन पण तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला सर्वांना कळेल की हा चार्ट कसा पाठ करायचा. ते खूप सोप्या पद्धतीने सांगेल. परंतु पहिलं काय करायचं आपल्याला, की हा जो आतापर्यंत 4 टॉपिक जे शिकलोय, त्या 4ही टॉपिकची मी परफेक्ट प्रॅक्टिस करून घेणार आहे. त्याच्यानंतरच मी पुढे जाणार आहे. मग तो चार्ट पाठ करायला लावणार सर. हो. जवळपास अर्ध इंग्लिश ह्याच्यातूनच येतं बरं का. 50% इंग्लिश आलं असं समजा. कितीही मोठा इंजिनियर असू द्यात, मुख्यमंत्री असू द्यात, किंवा कोणी काही असू द्यात, या ठिकाणी हा चार्ट वापरूनच इंग्लिश तयार होतं त्यांचं अर्ध. लक्षात ठेवा. हो. सो ठीक आहे. कोणाची काही शंका असेल तर आता मला विचारा. काही नाही शंका? नाही. ठीक आहे. वाक्याच्या असाइनमेंट तयार झाल्या की ग्रुपवर टाका, मग मी चेक करतो. उद्या पुन्हा आपण एकदा चेक करूया. हो. ठीक आहे, व्हेरी गुड. हम्म.